मार्गदर्शक उपप्राचार्य सेंट ज्योतिप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दौंड आपलं सर्वांचं स्वागत करतो। तसेच आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आपण सर्वांनी खूप चांगल्या मार्क्सने 10वी पास केलं आणि आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे। प्रत्येकाची इच्छा असते की चांगलं करिअर करावं। कोणाला डॉक्टर व्हावंसं वाटतं, कोणाला इंजिनियर व्हावंसं वाटतं, कोणाला आणखी चांगल्या फील्डमध्ये करिअर करावंसं वाटतं। त्यासाठी हे 2 वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तुम्हाला खूप हार्ड वर्क करावं लागणार आहे। पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार आहे। आपला सब्जेक्ट फिजिक्स म्हटला तर अवघड आहे, म्हटलं तर सोपा आहे। तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन अभ्यास करता त्याच्यावर सर्व डिपेंड आहे। आज आपण 11वी फिजिक्सचं पहिलं चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट करणार आहोत। चला तर सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला, युनिट्स अँड मेजरमेंट। विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे पहिलं चॅप्टर आहे फिजिक्सचं, 11वी फिजिक्सचं। त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट। यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे तर इंट्रोडक्शन, म्हणजे आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे या चॅप्टरचा, युनिट आणि मेजरमेंट्सचा। दुसरा सिस्टीम ऑफ युनिट्स, वेगवेगळे युनिट्स असतात, जसं की तुम्ही टाईम मोजताना मिनिट, सेकंड, अवर्स वापरता, किंवा तुम्ही लेंथ मोजताना मीटर, किलोमीटर वगैरे वापरता। मास मोजायचं असेल तर किलोग्रॅम वापरता। तर त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात युनिट्सच्या, त्याच्याबद्दल बघायचं आहे। त्यानंतर आपल्याला क्वांटिटीज ज्या असतात, फिजिकल क्वांटिटीज, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातल्या फंडामेंटल क्वांटिटीजबद्दल आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर त्या फंडामेंटल क्वांटिटीजचे जे युनिट्स असतात, एकक असतात, त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स, त्याच्याबद्दल शिकायचं आहे। तर चला तर आपण समजावून घेऊयात युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरबद्दल। सर्वप्रथम जेव्हा आपण फिजिक्स शिकतोय तेव्हा फिजिक्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स। फिजिक्स इज दॅट ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of nature and natural phenomenon. फिजिक्स म्हणजे निसर्गामध्ये ज्या अनेक घडामोडी घडत असतात, त्या घडामोडींचा अभ्यास करत असतं। त्या घडामोडी कुठल्या तरी नियमानुसार घडत असतात, त्या नियमांचा अभ्यास करत असतं। There are various natural phenomena always taking place in nature. All these phenomena are governed by certain laws. These laws are studied in physics. For example, here are some examples, not all examples. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, सगळे नाहीत, थोडेसे आहेत। मून रिव्हॉल्व्स राउंड द अर्थ। चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, याचा अभ्यास फिजिक्समध्ये केला जातो। किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याचा अभ्यास केला जातो। हाऊ रेनबो इज फॉर्म्ड, इंद्रधनुष्य कसं तयार होतं त्याचा अभ्यास केला जातो। When white light, a ray of white light is passed through prism, it gets separated into 7 different colors. That is called as dispersion. जेव्हा प्रकाशाचा एक किरण, व्हाईट लाईट आपण म्हणतो, तो प्रिझममधून जातो तेव्हा त्याचे 7 वेगवेगळे कलर्स तयार होतात, त्याला म्हणतात डिस्पर्शन। मॅग्नेट अट्रॅक्ट्स आयर्न पार्टिकल्स निडल। मॅग्नेट जे असतं ना, ते लोखंडी वस्तूला अट्रॅक्ट करतं, त्याचा अभ्यास केला जातो। एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती वर जाते, वर जाताना स्पीड कमी होतो आणि परत ती खाली येते। हे कुठल्या तरी नियमानुसार घडत असतं, त्या नियमांचा अभ्यास फिजिक्समध्ये केला जातो। या सगळ्या निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत। बर्फ वितळतं, इथं पहा, आईस मेल्ट्स, किंवा वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू स्टीम, पाण्याची वाफ होते, वेव्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम। असे कितीतरी उदाहरणं आपण सांगू शकतो। या सगळ्यांचा अभ्यास, त्याच्या पाठीमागं असलेले सगळे नियम, त्या सगळ्या नियमांचा अभ्यास फिजिक्समध्ये केला जातो। फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स।
ही इतकी मोठी ब्रांच आहे की त्याच्यामध्ये सगळ्या घडामोडींचा अभ्यास केला जातो. व्हॉट डू यू मीन बाय मेजरमेंट? आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेजरमेंट हे चॅप्टर घेतलेलं आहे, कारण मेजरमेंटला फार महत्त्व आहे सायन्समध्ये, फिजिक्समध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा. व्हॉट डू यू मीन बाय मेजरमेंट? मेजरमेंट म्हणजे काय असतं? मेजरमेंट इज द कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ ए नोन क्वांटिटी ऑर युनिट. मेजरमेंट म्हणजे काय असतं की अननोन क्वांटिटीचं कंपॅरिझन, अननोन म्हणजे माहीत नसलेल्या गोष्टीचं कंपॅरिझन म्हणजे तुलना ही नोन क्वांटिटीशी म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीशी केली जाते, त्याला म्हणतात मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मोजणे किंवा मोजमाप. उदाहरणार्थ आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर ॲपल खरेदी करतो, त्याचं वजन करून घेतो. आता त्या सफरचंदाचं वजन आपल्याला माहिती नसतं, मग तो विक्रेता काय करतो तर बॅलन्सवरती एका पॅनमध्ये, एका पारड्यात ते ॲपल टाकतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये नोन क्वांटिटी म्हणजे माहीत असलेल्या क्वांटिटी म्हणजे वजनं टाकतो. मापं असतात, अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो, ते मापं टाकतो आणि दोघांचं कंपॅरिझन करतो, ते बरोबर बॅलन्स करतो. ते झालं मोजमाप, त्याला म्हणतात मेजरमेंट. लांबी मोजताना पण आपण तसंच करतो की समजा एखाद्या कापडाची लेंथ किंवा टेबलची लांबी आपल्याला माहीत नसेल तर आपण मेजरिंग टेप घेतो, त्याच्यावरती आकडे लिहिलेले असतात, म्हणजे ती झाली नोन क्वांटिटी आणि टेबल ही झाली अननोन क्वांटिटी. तर हे जे असतं की कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ नोन क्वांटिटी, माहीत नसलेल्या गोष्टीची तुलना माहीत असलेल्या गोष्टीशी करणं म्हणजे मेजरमेंट. एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज नोन ॲज अ फिजिकल क्वांटिटी. जी क्वांटिटीला म्हणतात राशी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी. तर जी क्वांटिटी आपण मोजू शकतो त्याला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. अशा बऱ्याच आहेत. आपण उदाहरणार्थ लेंथ मोजू शकतो म्हणजे लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे. टाईम मोजू शकतो म्हणजे टाईम ही फिजिकल क्वांटिटी आहे. आपण वेट मोजू शकतो, वजन, म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी आहे. आपण स्पीड मोजू शकतो, आपण एरिया मोजू शकतो, क्षेत्रफळ, आपण व्हॉल्यूम मोजू शकतो, आकारमान त्याला म्हणतात. डेन्सिटी आपण मोजू शकतो म्हणजे घनता म्हणतो आपण मराठीत त्याला. करंट मोजू शकतो आपण व्होल्टेज मोजू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण मोजू शकतो, त्यांना फिजिकल क्वांटिटीज म्हणतात. फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू युनिट. फॉर एक्झाम्पल, मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज 5 kg, देन वी राईट m = 5 kg. तर अशा पद्धतीने फिजिकल क्वांटिटी लिहिली जाते की समजा एखाद्या वस्तूचं वस्तुमान, मासला मराठीत वस्तुमान म्हणतात आणि वेटला वजन म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मास आणि वेट याच्यामध्ये फरक आहे, वजन आणि वस्तुमान याच्यामध्ये फरक आहे. ते नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे एखाद्या व्हिडिओमध्ये. तर समजा एखाद्या वस्तूचं मास 5 kg असेल तर 5 ही झाली न्यूमेरिकल व्हॅल्यू, त्याला मॅग्निट्यूड पण म्हणतात, मराठीमध्ये परिमाण म्हणतात. आणि kg याला म्हणतात युनिट, त्याला एकक म्हणतात. तर अशा पद्धतीने फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची असते. मेजरमेंटला फार महत्त्व आहे. व्हॉट इज नीड फॉर मेजरमेंट? मेजरमेंटची काय गरज आहे विद्यार्थी मित्रांनो? मेजरमेंटची गरज आपल्याला फक्त सायन्समध्ये, फक्त फिजिक्समध्ये नाही, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मेजरमेंटची गरज पडते. अगदी किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना इथपासून ते घर बांधण्यापर्यंत म्हणा किंवा मार्केटमध्ये काही खरेदीला जाण्यापर्यंत आपल्याला मेजरमेंटची गरज पडत असते. अगदी घरामध्ये आपण चहा करतो तिथंसुद्धा मेजरमेंटची गरज आहे. चहा करताना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण मोजून घेतो. दूध किती लागेल, चहा पावडर किती, किंवा त्यासाठी शुगर किती लागेल, त्या सगळ्या गोष्टी आपण मोजून घेतो. घर बांधताना सुद्धा मेजरमेंट शिवाय शक्यच नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगकडून आपण प्लॅन तयार करून घेतो, सिव्हिल इंजिनिअरकडून आपण प्लॅन तयार करून घेतो आणि मग सगळ्या गोष्टी मोजूनच आपण कन्स्ट्रक्शन करत असतो. मार्केटमध्ये आपण खरेदी करायला गेलो, आपण कपडे विकत घेतो, कापड विकत घेतो, मोजून घेतो. ते शिवायला टाकतो टेलरकडं, ते मोजून घेतो. टेलरसुद्धा ते कट करताना मोजून घेतो. अगदी दवाखान्यात गेलो तरी, हॉस्पिटलमध्ये गेलो तरीसुद्धा आपल्याला आपलं टेम्परेचर मोजलं जातं, आपलं ब्लड प्रेशर मोजलं जातं, सगळ्या गोष्टी मोजल्या जातात.
तर मेजरमेंटची गरज सायन्समध्ये काय आहे, तर त्याचे कारणं इथं दिलेले आहेत. फिजिक्स डील्स विथ व्हेरियस नॅचरल फिनॉमिनॉन. मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे फिजिक्समध्ये अनेक नैसर्गिक घडामोडींचा अभ्यास केला जातो. ऑल नॅचरल फिनॉमिनॉन ओबे सम बेसिक लॉज. सगळ्या नैसर्गिक घटना म्हणजे झाडावरून फळ खाली का पडतं हे सुद्धा एक फिनॉमिनॉन आहे. त्या कुठल्या तरी नियमाने घडत असतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, मून रिव्हॉल्व्स राऊंड अर्थ, देन इट ओबेज सर्टन लॉज. ते काहीतरी नियमानुसार घडत असतं. इन ऑर्डर टू व्हेरीफाय दिस लॉज. आता हे नियम, आता उदाहरणार्थ की एखादी वस्तू खाली पडते, न्यूटननी शोध लावला, न्यूटनच्या नियमानुसार घडतं. तो न्यूटनचा नियम आपल्याला पडताळून बघायचा असेल तर इन ऑर्डर टू व्हेरीफाय दिस लॉज वी हॅव टू परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स लॅबमध्ये करायचे असतात. बघा इथे लॅब दिसते. इन विच वी हॅव टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट्स. आता एक्सपेरिमेंट्स करायचे असतील तर काहीतरी आपल्याला मोजावंच लागतं, त्याशिवाय एक्सपेरिमेंट आपण करूच शकत नाही. दस देअर इज अ नीड फॉर मेकिंग ॲक्युरेट मेजरमेंट्स इन फिजिक्स. म्हणजे ॲक्युरेट मोजमाप करणं फार आवश्यक असतं, कारण त्याशिवाय आपण नियम पडताळून बघू शकत नाही. फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग एक्सपेरिमेंट. प्रयोग करत असताना आपण अनेक गोष्टी मोजत असतो आणि ते मोजण्यासाठी आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरत असतो. इथं काही दाखवलेले आहेत. हे सगळं तुम्हाला यावर्षी 11वीला प्रॅक्टिकल्समध्ये होणार आहे, त्यामुळे इथं जास्त सांगत नाही. व्हर्नियर कॅलिपर्स तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ की समजा एखादा पाईप असेल आणि त्याचं आतलं डायमीटर मोजायचं असेल, ते आपण याच्यावर मोजू शकतो. समजा एखादी थिन वायर असेल, म्हणजे केस आहे, समजा केसाची जाडी मोजायची आहे, ह्या पट्टीवर तर मोजता येत नाही. हे 2 नंबरचं इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणतात स्क्रू गेज, त्याच्यावर आपण मोजू शकतो. स्पेरोमीटर आहे, हे व्होल्टमीटर आहे, ॲमीटर असतात, हा ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आहे, ही साधी मीटर स्केल आहे, तुम्हाला माहीत आहे. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी वापरायच्या असतात मेजरमेंटसाठी आणि ह्या मेजरमेंटची आपल्याला सतत गरज पडत असते फिजिक्स लॅबमध्ये. फक्त फिजिक्स लॅबमध्ये नाही, मी मागाशी तुम्हाला सांगितलंच, इन अवर एव्हरी डे लाईफ वी नीड टू मेजर नंबर ऑफ क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल वी मेजर साईज ऑफ ऑब्जेक्ट, वी कॅन मेजर लेंथ ऑफ पेन, we measure it with the help of meter scale. Sometimes we want to measure length of the table, breadth of the table. आपल्याला कधी आपल्याला टेबलची लांबी मोजावी लागते, उंची मोजावी लागते, आपल्याला व्हॉल्यूम मोजावं लागतं कधी. म्हणजे आपण पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोल ते मोजूनच घेतो, 1 लिटर 2 लिटर. अगदी मी तुम्हाला सांगितलं की चहा करताना आपण दूधसुद्धा मोजून घेतो. बघा इथं अशा पद्धतीने किती कप चहा करायचा आहे, तर त्या प्रमाणात दूध, साखर या गोष्टी आपण मोजून घेतो, कारण मोजमापशिवाय हे सगळं शक्य नाही. आणि मोजमाप आता दूध मोजण्यासाठी अशा प्रकारचं बघा आपण अशी भांडी वापरतो. म्हणजे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरत असतो. आपल्याला अमाऊंट ऑफ मॅटर पण मोजायचं असतं, की समजा आपल्याला आता भाजी करायची असेल तर त्यात किती पाणी टाकलं पाहिजे ते आपल्याला मोजून घ्यावं लागतं. किंवा आपण मार्केटमध्ये व्हेजिटेबल्स घ्यायला गेलो, फ्रूट्स घ्यायला गेलो, तर ते सुद्धा आपण मोजून घेतो अशा पद्धतीने. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की मेजरमेंटची गरज फक्त सायन्समध्ये, फिजिक्समध्ये नाही, तर एव्हरीडे लाईफमध्ये ती आहे. आपल्याला बॉडी टेम्परेचर, आता कोविड-19 साथीचा आजार आलेला आहे, तर आपण आपलं बॉडी टेम्परेचर मोजतो. तर हे बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मोमीटर वापरतो. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी आपण ते इन्स्ट्रुमेंट वापरतो. मेजरमेंटची गरज सगळीकडेच आहे. हॉस्पिटलमध्ये पण आहे, मार्केटमध्ये पण आहे, घरात पण आहे, तुम्ही लॅबमध्ये गेलात तिथं पण आहे. मी तुम्हाला सांगितलं की कपडे विकत घेतो, तेव्हा त्या कपड्याची लांबी मोजण्यासाठी अशा पद्धतीने टेप आपण वापरतो. बघा इथं तुम्हाला दिसत आहे. टेलरकडं गेल्यानंतर तो टेलर कपडे शिवताना, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हे थोडंसं रिपीट होतं पण असू दे, आता हे पहिलं चॅप्टर आहे, तर त्याची लेंथ मोजून घेतली जाते. ते कपडे शिवायला टाकल्यानंतर सुद्धा त्याचं मेजरमेंट केलं जातं. अगदी आता मी तुम्हाला सांगितलं की कोविड-19मुळं आपण बरेचसे लोक स्वतःचं ऑक्सिमीटर असं घेतलेलं आहे की रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण
हे अशा पद्धतीने आपण ऑक्सिमीटरवर मोजतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर तुमचं टेम्परेचर मोजलं जातं, तुमचं ब्लड प्रेशर मोजलं जातं, तुमच्या प्लेटलेट्स काउंट केल्या जातात, तुमच्या RBC काउंट केल्या जातात, म्हणजे सगळ्या गोष्टी मोजल्या जातात, पल्स रेट मोजल्या जातात. किचनमध्ये आपण वेगवेगळ्या कारणासाठी अशा पद्धतीने शुगर वापरतो, साखर वापरतो. तर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्यासाठी ही साखर पण मोजून घेतली जाते. तर मेजरमेंट हे चॅप्टर आपण का घेतलेलं आहे, तर मेजरमेंटची रोजच्या जीवनामध्येच नव्हे तर आपल्याला सायन्समध्ये सुद्धा त्याची फार आवश्यकता आहे. सायन्समध्ये फक्त फिजिक्समध्येच नाही तर प्रत्येक विषयामध्ये त्याची आपल्याला आवश्यकता आहे. मेजरमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व्स ए कंपॅरिझन विथ अ स्टँडर्ड मेजरिंग युनिट विच इज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. कंपॅरिझन करतो आपण, मगाशी मी सांगितलं, पण कम्पेअर करताना आपण कुठल्या तरी युनिट्सशी कम्पेअर करतो आणि ते युनिट जास्त इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असतं, कुठलं पण चालत नाही. फॉर एक्झाम्पल, फॉर मेजरिंग द मास ऑफ अ गिवन फ्रूट वी नीड स्टँडर्ड मास युनिट ऑफ 1 kg, 500 ग्रॅम एट्सेट्रा. म्हणजे आपण भाजीपाला घ्यायला गेलो, फ्रूट्स घ्यायला गेलो, मार्केटमध्ये गेलो, किराणा दुकानात गेलो, आपण वजन करून घेतो, मास मोजतो, तेव्हा किलोग्रॅम हे युनिट आपण वापरतो आणि ते प्रमाणित केलेलं असतं आणि ते इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असतं. 1 किलो वस्तू तुम्ही जगात कुठेही गेलात तर ती 1 किलोच भरणार आहे, कारण ते स्टँडर्ड वस्तूशी तुलना करून ते मोजलेलं असतं. म्हणजे आता हे वजन आहेत तुम्हाला इथं दिसत आहेत, तर हे वजन समजा 1 किलोचं असेल किंवा 2 किलोचं 2 किलोचं वजन असेल, तुम्ही जगात कुठेही जा ते 2 किलोच भरणार आहे. म्हणजे स्टँडर्ड आहे, ते प्रमाणित केलेलं असतात. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट असतं, ते वजन प्रमाणित करत असतं, त्याच्यावर शिक्का मारत असतं की वजन कमी जास्त तर नाही ना. तर असं प्रमाणित केलेल्या वजनाशी आपल्याला तुलना करायची असते. सफरचंद आहे त्याचं वजन करायचं म्हणजे कुठल्याही वस्तूशी आपण तुलना नाही करत, ते प्रमाणित केलेलं युनिट असतं, त्याच्याशी आपण कम्पेअर करतो. हा टेप आहे. आता हे इथं 1चा आकडा दिसतोय, इथं 7चा आकडा दिसतो, म्हणजे 7 सेंटीमीटर आहे. तर इथपर्यंत 7 सेंटीमीटरच आहे, प्रमाणित केलेलं आहे, कमी जास्त नाही, अंदाजे आकडे टाकलेले नाही आहेत. हे आता हे माप आहेत बघा दूध वगैरे मोजण्यासाठी. तर हे समजा 250 मिलीलिटरचं असेल किंवा 1 लिटरचं असेल, तर त्याच्या सहाय्यानं तुम्ही जर दूध मोजलं तर 1 लिटरच भरणार आहे. हे सगळे प्रमाणित केलेले असतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे मेजरमेंटसाठी वापरले जातात. द मेजर्ड क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ नंबर फॉलोड बाय अ करस्पॉन्डिंग युनिट. कुठली क्वांटिटी आपण मोजतो तेव्हा आपण काय करतो की एक नंबर आणि पुढे त्याचं युनिट लिहितो, की समजा 5 सेंटीमीटर. बघा हा टेप आहे, याच्यावर इथं 5चा आकडा तुम्हाला दिसत आहे, म्हणजे इथपर्यंत 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे एखादी अननोन क्वांटिटी तुम्ही हा टेप म्हणजे नॉन क्वांटिटी आहे, याच्याशी जेव्हा तुम्ही त्याला कम्पेअर करता म्हणजे इथं ठेवता तेव्हा ती वस्तू इथपर्यंत आली 5 सेंटीमीटरपासून इथून इथपर्यंत, तर याचा अर्थ त्या वस्तूची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तुम्ही कम्पॅरिझन केलं अननोन क्वांटिटीज या नॉन क्वांटिटीची, तेव्हा तुम्ही लिहिता L = 5 सेंटीमीटर. L ही झाली फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. 5 दॅट इज मॅग्निट्यूड, तो नंबर झाला, आणि सेंटीमीटर हे झालं त्याचं युनिट. आता समजा एखाद्या वस्तूचं मास मोजलं 5 kg, तर तुम्ही लिहिता M = 5 kg. 5 इज अ मॅग्निट्यूड दॅट इज नंबर अँड kg इज युनिट. म्हणजे याचा अर्थ की एखादी वस्तू 5 किलो असेल तर याचा अर्थ 1 किलोचं माप असे 5 मापं घ्यावे लागतील. इथं 5 किलोचं एकच माप आहे, पण समजा 1 किलोचं माप असेल तर असे 5 मापं घ्यावं लागतील, म्हणून 5 हा आकडा येतो. समजा एखाद्या वस्तूचं मास 1 kg असेल, आता हे 1 किलोचं मास आहे, तर हे 1 किलोचं माप आहे. एखाद्या वस्तूचं वजन जर 1 किलो भरलं, मास 1 किलो भरलं, तर याचा अर्थ हे माप एकदाच घ्यावं लागलं. पण त्या वस्तूचं मास जर 5 kg असेल इथं दाखवल्याप्रमाणे, तर असे 5 युनिट घ्यावे लागतील. म्हणून 5 हा नंबर आला, म्हणजे असे 1 किलोचे 5 मापं, आणि kg म्हणजे युनिट, म्हणजे 1 kg. युनिट म्हणजे 1, तर 1 किलो असे 5 मापं घ्यावे लागतील, म्हणून 5 kg. समजा एखाद्या वस्तूचं 10 किलो भरलं तर 1 किलोचे 10 वजनं घ्यावे लागतील, म्हणजे 10 kg. kg ही झालं युनिट, म्हणजे एकक, त्याच्या नावातच अर्थ आहे एकक, म्हणजे 1 किलो. असे तुम्हाला 1 किलोचे 10 मापं घ्यावे लागतील, तेव्हा 10 kg होईल. समजा आपण म्हणतो टाईम 15 सेकंड्स. आपण बघा आता घड्याळावरती हा सेकंड हँड जो आहे तो 12 वरती होता, आणि हा सेकंड हँड समजा इथपर्यंत गेला तर 15 सेकंद होतात. तुम्ही काय केलं, कम्पेअर केलेलं आहे. तर हे
घड्याळ हे झालं नोन क्वांटिटी, तुम्ही त्याच्याशी कम्पेअर करता. टाईम 15 सेकंड, म्हणजे टी ही फिजिकल क्वांटिटी, 15 हे नंबर आणि सेकंड हे त्याचं युनिट आहे. आता इथून पुढं हे काही प्रश्न आहेत आणि ज्याचे उत्तरं पण आपण इथंच बघणार आहोत. हे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळे हे नीट पाठ करा, समजावून घ्या. व्हेरी सिम्पल. डिफाईन युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. व्हॉट डू यू मीन बाय युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी? Unit is nothing but standard used for the measurement of physical quantity is called as unit of that quantity. भौतिक राशी मोजण्यासाठी ठरवलेलं प्रमाण. जसं मगाशी आपण माप पाहिले 1 किलो, म्हणजे ते एक प्रमाण ठरवलं. असे किती किलो लागतील? 4 किलोची वस्तू असेल तर 4 मापं लागतील. तर ते 1 किलोचं माप म्हणजे ते एक प्रमाण झालं, त्याला म्हणतात युनिट. स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. भौतिक राशी मोजण्यासाठी ठरवून दिलेलं प्रमाण. स्टँडर्ड म्हणजे प्रमाण, फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी, आणि युनिट म्हणजे एकक. फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी, भौतिक राशी मोजण्यासाठी ठरवून दिलेलं प्रमाण म्हणजे त्याला म्हणतात युनिट, त्याला म्हणतात एकक. उदाहरणार्थ, किलोग्रॅम इज युनिट ऑफ मास. मास मोजण्यासाठी किलोग्रॅम हे एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे. 1 किलोचं माप म्हणजे ते प्रमाण ठरवलेलं आहे, त्याला म्हणायचं किलोग्रॅम. ते झालं युनिट मासचं. मीटर इज युनिट ऑफ लेंथ. म्हणजे लेंथ मोजायची असेल तुम्हाला तर 1 मीटरची पट्टी असते, त्याची लांबी ठरलेली असते. ते एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे लांबी मोजण्याचं, त्याला नाव दिलं मीटर. आपण कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर कापड विक्रेते असतात, त्यांच्याकडे स्टिक असते बघा 1 मीटरची. ते एक प्रमाण ठरलेले कापड मोजण्यासाठी, त्याला नाव दिलं मीटर. ते मीटर झालं लेंथ मोजण्याचं युनिट म्हणजे एकक. सेकंड इज युनिट ऑफ टाईम. तसंच टाईम मोजण्यासाठी सेकंड हे युनिट ठरवून दिलेलं आहे. बघा हे लेंथ मोजण्यासाठी याच्यावरती 7 सेंटीमीटरपर्यंत आहे, परंतु असं 1 मीटर. असे मासचं पण युनिट असतं किलोग्रॅम, टाईमचं असतं सेकंड. आता हे जे युनिट्स असतात ना, किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर, सेकंड, त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. व्हॉट आर डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स? वेगवेगळ्या सिस्टीम्स कोणत्या आहेत युनिटच्या? व्हेरी सिम्पल. डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आर, नंबर 1 इज CGS सिस्टीम, in which length is measured in centimeter, mass is measured in gram, and time is measured in second. This is called as CGS system. Name indicates that system. Then second is MKS system, in which length is measured in meter, mass is measured in kilogram, and time is measured in second. यामध्ये बघा, M stands for meter, K stands for kilogram, and S stands for second. जसं वर C stands for centimeter, G stands for gram, and S stands for second. म्हणजे MKS सिस्टीम असू द्या किंवा CGS सिस्टीम असू द्या, दोन्हीमध्ये टाईमचं युनिट मात्र सेकंडच आहे, हे लक्षात घ्या. लेंथ आणि मासचं वेगळं आहे. इकडं CGSमध्ये लेंथ सेंटीमीटरमध्ये मोजायची असते, तर MKSमध्ये ती मीटरमध्ये मोजायची असते. इकडं मास, CGSमध्ये मास 1 ग्रॅममध्ये मोजायचं असतं, तर MKSमध्ये ती किलोग्राममध्ये मोजायचं असतं. तिसरी सिस्टीम असते FPS सिस्टीम, फूट, पाऊंड, सेकंड सिस्टीम. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. F स्टँड्स फॉर फूट, P फॉर पाऊंड, अँड S स्टँड्स फॉर सेकंड. इथं मात्र लेंथ हे फूटमध्ये मोजतात, आणि फूट आपण अजून पण वापरतो बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो आपण घराचं बांधकाम सुद्धा करताना बरेच लोक सांगतात की किती स्क्वेअर फूट बांधकाम आहे, किंवा आमचा हॉल एवढा फूट लांब, एवढा फूट रुंद आहे, किंवा झाडाची उंची एवढी फूट आहे. ते आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. त्यानंतर पाऊंड हे जास्त करून आपण आपल्याकडे व्यवहारात वापरत नाही. ही याला ब्रिटिश सिस्टीम असं पण म्हणतात, कारण हे युरोपमध्ये, ब्रिटिशमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे पाऊंड वापरलं जातं. हे युनिट FPS जे आहेत ते ब्रिटनमध्ये जास्त प्रमाणावर वापरले जातात, म्हणून त्याला ब्रिटिश सिस्टीम म्हणतात. तर त्याच्यामध्ये लेंथ ही फूटमध्ये मोजायची असते. त्याच्यानंतर मास हे पाऊंडमध्ये आणि टाईम हे सेकंडमध्ये मोजायचं असतं. CGSला दुसरं नाव आहे गॉजियन सिस्टीम, आणि MKSला मेट्रिक सिस्टीम असं पण म्हणतात. तर FPS सिस्टीममध्ये फूट, पाऊंड आणि सेकंड. तर तिन्ही ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की टाईमसाठी एकच युनिट आहे, लेंथ आणि माससाठी वेगवेगळे आहेत.
आणि चौथी सिस्टीम आहे SI, सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, म्हणजे एककांची आंतरराष्ट्रीय पद्धत. इंटरनॅशनल सिस्टीम का तयार केली गेली तर काय होतंय की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे युनिट्स वापरले जातात. कोणी सेंटीमीटर वापरतं, कोणी मीटर वापरतं, कोणी फूट वापरतं, काही ठिकाणी आर्म्स पण वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल आर्म्स म्हणजे किती हातभर, विधभर असं आपण म्हणतो बघा, फरलांग, असे आपण वेगवेगळे युनिट वापरतो. तर त्याच्यामुळे काय होतं, गोंधळ होतो. एखाद्या देशामध्ये काही शास्त्रज्ञांनी एखादं रिसर्च केलं आणि त्यांनी वेगळे युनिट वापरले, ते परत दुसऱ्या शास्त्रज्ञांना त्या वेगळ्या युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं. त्याच्यापेक्षा सगळ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काय ठरवलं की आपण एकच युनिट ठरवून घेऊया, वेगवेगळं युनिट वापरायचं नाही. किंवा समजा एखाद्या शहरामध्ये अनेक घरं आहेत आणि त्यांची नोंद नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये करतात, तेव्हा काही घरांचं बांधकाम जे आहे किती स्क्वेअर मीटर आहे किंवा किती स्क्वेअर फूट आहे असं वेगवेगळं केलं तर चालेल का? आपल्या घराची नोंद करताना स्क्वेअर मीटरमध्ये लिहिलं, शेजाऱ्याच्या घराची नोंद तो एरिया जो आहे बांधकामाचा तो स्क्वेअर फूटमध्ये लिहिला, हे असं चालणार नाही, गोंधळ होईल. किंवा अंतर सांगताना रोडच्या कडेला बोर्ड असतात, काही ठिकाणी समजा ते माईल्समध्ये सांगितले, काही किलोमीटरमध्ये आकडे लिहिले तर चालणार नाही, सगळं एकसारखं ठरवून घेतलेलं असतं. तसं शास्त्रज्ञांनी काय केलं, सगळे युनिट्स, सगळ्या फिजिकल क्वांटिटीज मोजण्याचे जे युनिट्स आहेत त्या सगळ्यांसाठी एकच सिस्टीम ठरवली आणि त्याला म्हटलं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर ह्या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये काय आहे पहा. इन 1971 the 14th International General Conference on Weights and Measures recommended the use of international systems of units. 14वी जी कॉन्फरन्स भरली होती, आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती वजने आणि मापे या संदर्भातली, वेट्स अँड मेजर, वजने आणि मापे, 1971 मध्ये. तर त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं की असे वेगवेगळे युनिट वापरायचेच नाही, वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरायच्या नाही, एकच इंटरनॅशनल सिस्टीम्स ऑफ युनिट्स. आणि दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स इज कॉल्ड ॲज SI युनिट्स, ॲज द SI युनिट्स यूज डेसिमल सिस्टीम. कन्वर्जन विदिन द सिस्टीम इज व्हेरी सिम्पल अँड कन्व्हिनियंट. डेसिमल सिस्टीम वापरत असल्यामुळं याच्यामध्ये कन्वर्जन करणं खूप सोपं होतं आणि सोयीचं होतं. म्हणून ही सिस्टीम जी आहे SI सिस्टीम ही इंटरनॅशनली ॲक्सेप्ट झाली, जगात सर्वांनी ती मान्य केली आणि ती सर्वांना मान्य करावी लागली. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर झालेल्या आहेत. तर आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज आणि फंडामेंटल युनिट्सबद्दल शिकायचं आहे. तर काय आहे फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे? फंडामेंटल क्वांटिटी त्याला मराठीत म्हणतात मूलभूत राशी. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी परीक्षेत येऊ शकतो. व्हॉट डू यू मीन बाय फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटी मीन्स त्याला मराठीमध्ये म्हणतात मूलभूत राशी आणि डिराइव्ड क्वांटिटीजला म्हणतात साधित राशी. तर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊ. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. ज्या भौतिक राशी मोजण्यासाठी दुसऱ्या भौतिक राशींची गरज पडत नाही त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे थोडक्यात ज्या क्वांटिटीज डायरेक्ट आपण मोजू शकतो त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाईम हे त्यांचे युनिट्स इथं दाखवलेले आहेत. आता हे इथं kg हे मासचं युनिट आहे, इथं सेंटीमीटर किंवा मीटर हे लेंथचं युनिट आहे, सेकंड हे टाईमचं युनिट आहे. तर ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीची गरज नाही. उदाहरणार्थ तुम्हाला लेंथ मोजायची असेल तर तुम्ही मीटर स्केल वापरणार, मेजरिंग टेप वापरणार. म्हणजे लेंथ मोजण्यासाठी तुम्हाला मेजरिंग टेप पुरेसा आहे, तुम्हाला ह्या वजनाची गरज नाही, तुम्हाला घड्याळाची गरज नाही. म्हणजे लेंथ मोजण्यासाठी आपल्याला त्या वस्तूचं वजन करायची गरज नाही, टाईम मोजायची गरज नाही, डायरेक्ट मोजता येते लेंथ. लेंथ मासवर
किंवा टाईमवर डिपेंड नाही, त्याची गरज पडत नाही, म्हणून लेंथ ही झाली फंडामेंटल क्वांटिटी. समजा तुम्हाला वजन करायचं असेल तर तुम्हाला बॅलन्स, वजन काटा आणि हे माप असलं की झालं. मास मोजण्यासाठी तुम्हाला काय लांबी रुंदी मोजायची गरज नाही, म्हणजे लेंथवर डिपेंड नाही. तुम्हाला काय घड्याळाची गरज नाही, टाईम मोजायची गरज नाही, म्हणजे टाईमवर डिपेंड नाही. सो मास कॅन बी डायरेक्टली मेजर्ड. मास डज नॉट डिपेंड ऑन लेंथ, टाईम एटसेट्रा. सिमिलरली व्हेन यू वॉन्ट टू मेजर टाईम मोजायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट घड्याळावरती टाईम मोजता येतो. तुम्हाला मास मोजण्याची गरज नाही टाईम मोजण्यासाठी, तुम्हाला लेंथ मोजण्याची गरज नाही. म्हणजे टाईम हे जे आहे ते मोजण्यासाठी आपल्याला मास मोजायची गरज नाही, लेंथ मोजायची गरज नाही. म्हणून ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज की ज्या मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीची गरज पडत नाही, दुसऱ्या क्वांटिटीचं सहाय्य घ्यावं लागत नाही. त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्याच्याबद्दल आपण नंतर शिकणारच आहोत. याच व्हिडिओमध्ये आजच आपण शिकणार आहोत. याच्या उलट डिराइव्ड क्वांटिटीज असतात. काय आहे डिराइव्ड क्वांटिटी समजावून घ्या. डिराइव्ड क्वांटिटीज मीन्स द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड अपॉन one or more fundamental quantity for their measurement are called as derived quantities. ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी आपल्याला इतर काही फंडामेंटल क्वांटिटीजचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे ह्या डायरेक्ट मोजता येत नाही, कुणाची तरी मदत घेऊन त्यांना मोजावं लागतं. उदाहरणार्थ एरिया. समजा आपल्याला इथं तुम्हाला हे सरफेस दिसत आहे, याचा एरिया काढायचा असेल तर असं कुठलं इन्स्ट्रुमेंट नसते की जे इथं लावलं की डायरेक्ट एरिया आपल्याला कळेल. आपल्याला आधी याची लेंथ मोजावी लागते, त्यानंतर ब्रेड्थ मोजावी लागते, लांबी रुंदी मोजावी लागते आणि नंतर मग आपल्याला फॉर्म्युला वापरून एरिया काढावा लागतो. म्हणजे एरिया ही फिजिकल क्वांटिटी आहे पण ती डायरेक्ट मोजता येत नाही. त्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ ह्या फंडामेंटल क्वांटिटीचं सहाय्य घ्यावं लागलं. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थवर डिपेंड आहे. सर्कलचा जरी एरिया काढायचा असेल तर त्याचा एरिया असतो πr². डायरेक्ट मोजता येत नाही. तुम्ही राहता त्या घरामध्ये त्या हॉलचा एरिया मोजायचा असेल तर तुम्हाला लांबी रुंदी मोजावी लागते, मग एरिया तुम्हाला काढता येतो. किंवा व्हॉल्यूम काढायचं असेल, पाण्याची टाकी असते तर त्याच्यामध्ये किती पाणी बसतं किंवा त्या टाकीचं व्हॉल्यूम काय, आकारमान काय, डायरेक्ट नाही मोजता येत. तर तुम्हाला टाकीची लेंथ, ब्रेड्थ, हाईट ह्या तिन्ही फंडामेंटल क्वांटिटीज आधी मोजून घ्याव्या लागतात आणि मग हा फॉर्म्युला वापरावा लागतो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. तेव्हा तुम्हाला कळतं त्या बॉडीचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान किती ते. समजा तुम्हाला डेन्सिटी मोजायची असेल, समजा ही लाकडी वस्तू असेल तर त्याची डेन्सिटी असते, घनता त्याला म्हणतात. किंवा लोखंडी असेल तर त्याची घनता वेगळी असते. कॉपरची असेल, तांब्याची असेल तर त्याची डेन्सिटी वेगळी असते. प्रत्येक पदार्थाची डेन्सिटी ही वेगवेगळी असते. डेन्सिटी मोजायची असेल तर डायरेक्ट मोजता येत नाही, असं कुठलं उपकरण नाही. घड्याळासारखं घड्याळावर टाईम डायरेक्ट मोजता येतो तसं नाही. तर डेन्सिटी मोजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मास मोजावं लागेल, या वस्तूचं वस्तुमान काढावं लागेल, तराजू लागेल, बॅलन्स लागेल, किलोग्रॅम हे वजनं लागतील. नंतर त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम काढण्यासाठी पुन्हा हे सगळं करावं लागेल आणि मग हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला डेन्सिटी काढता येईल. म्हणजे डेन्सिटी डायरेक्ट मोजता येत नाही, ही मास आणि व्हॉल्यूमवर डिपेंड आहे, मास आणि व्हॉल्यूमवर अवलंबून आहे. अशा ज्या क्वांटिटीज असतात ज्या दुसऱ्यांवर डिपेंड असतात मोजण्यासाठी त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटीज. व्हेलॉसिटी मोजायची असेल, व्हेलॉसिटी म्हणजे वेग. समजा एखादी व्यक्ती पळते तर त्या पळणाऱ्या व्यक्तीचा स्पीड किती व्हेलॉसिटीनं ती पळते. तर त्यासाठी आपल्याला तर पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट म्हणजे ती व्यक्ती किती अंतर गेली ते अंतर मोजावं लागेल, विस्थापन त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. टाईम मोजावं लागेल, किती वेळ लागला आणि मग ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही व्हेलॉसिटी काढणार आहे. तर व्हेलॉसिटी ही सुद्धा डिराइव्ड क्वांटिटी आहे. त्यासाठी डिस्प्लेसमेंट ही फंडामेंटल क्वांटिटी आणि टाईम मोजावं लागतं, तेव्हा व्हेलॉसिटी कळते. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ टाईम. म्हणजे तुम्ही समजा मोटरसायकल चालवत असाल तर तुम्ही स्पीड कमी जास्त करता, तेव्हा एका सेकंदात तुम्ही किती स्पीड बदलता त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. आपण ॲक्सेलरेटर वापरतो ना मोटरसायकलला, असतं स्पीड कमी जास्त करण्यासाठी. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तुम्ही एका सेकंदात स्पीड किती वाढवला किंवा किती कमी केला त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. तर ते डायरेक्ट नाही मोजता येत, त्यासाठी तुम्ही स्पीड किती बदलला
आणि किती वेळेत बदलला, आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज ठेवून कॅल्क्युलेशन्स केले की तुम्हाला एका सेकंदात व्हेलॉसिटी कितीनं बदलली ते कळतं. म्हणजे ॲक्सेलरेशन पण डिराइव्ड क्वांटिटी आहेत. तर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात, ज्या दुसऱ्यांवर डिपेंड असतात, त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटीज. डिफाईन फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट्स, असा पण प्रश्न असू शकतो. इट्स व्हेरी सिम्पल. द युनिट युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. आता आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय पाहिलं. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे ज्या दुसऱ्यांवर अवलंबून नाही मोजण्यासाठी, त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज, आणि त्यांचे जे युनिट्स असतील त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स. इट्स व्हेरी सिम्पल. डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय. द युनिट्स युज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये आपण पाहिलं लेंथ, मास, टाईम. तर त्यांचे जे युनिट आहेत मीटर, किलोग्रॅम, सेकंड, ते झाले फंडामेंटल युनिट्स. डिराइव्ड क्वांटिटीज आपण पाहिल्या कोणत्या. एरिया. मग एरियाचं युनिट काय तर मीटर स्क्वेअर. ते मीटर स्क्वेअर झालं डिराइव्ड युनिट. तसंच व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं काय असतं युनिट मीटर क्यूब. मग डिराइव्ड युनिट मीटर क्यूब झालं. यामध्ये पहा हे लेंथ, मास वगैरे ह्या ज्या आहेत टाईम या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, आणि त्यांचे जे युनिट आहेत ते फंडामेंटल युनिट झाले. डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट म्हणजे डिराइव्ड युनिट्स झाले. तर हे झालं फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट्सबद्दल. आता या ज्या दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत फंडामेंटल आणि डिराइव्ड, तर त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीची संख्या फार मर्यादित आहे. 7 fundamental quantities. There are only 7 fundamental quantities and 2 supplementary fundamental quantities. All the remaining quantities are derived quantities. विद्यार्थी मित्रांनो, कितीतरी फिजिकल क्वांटिटीज आहेत, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये फंडामेंटल क्वांटिटीची संख्या खूप मर्यादित, फक्त 7च आहेत, आणि 2 नंतर शोधलेल्या आहेत. त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटीज, पूरक भौतिक राशी. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या तुम्हाला 11वी आणि 12वी दोन्हीमध्ये उपयोगी पडणाऱ्या आहेत. हे युनिट्स तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचं आहे. काय आहे नेमकं हे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांची युनिट, चला बघूया. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न असू शकतो, फार महत्त्वाचा आहे हा. स्टेट 7 फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे ज्या 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ते आपण पाहिले की ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीची मदत घ्यायची गरज पडत नाही, त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. तर ह्या फंडामेंटल क्वांटिटीज 7 आहेत. त्या कोणत्या, त्यांचे SI युनिट्स काय आणि त्यांचे सिम्बॉल्स काय, लक्षात घ्या. SI युनिट्स तर आपण बघूयात. ह्या टेबलमध्ये दिलेले आहेत 7 फंडामेंटल क्वांटिटीज, देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. सो फर्स्ट क्वांटिटी, fundamental quantity is length. Its SI unit is meter and symbol is m. Second fundamental quantity is mass. Its SI unit is kilogram and symbol is kg. हे सिम्बॉल फार महत्त्वाचे आहे. इथून पुढं आपण युनिट लिहिताना, फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना फक्त सिम्बॉलच लिहिणार आहोत, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. थर्ड फिजिकल क्वांटिटी इज टाईम. Its SI unit is second and its symbol is second. Yes, symbol फक्त yes लिहायचं सेकंडचं. Fourth fundamental quantity is electric current. Its SI unit is ampere and symbol is A, capital A. इथं फरक लक्षात घ्या. आधी आतापर्यंत आपण हे 3 पाहिलेत, मास, किलोग्रॅम, सेकंड. प्रत्येक लेटर आपण स्मॉलमध्ये लिहिलेलं आहे. M स्मॉल, K स्मॉल, S स्मॉल, बट हिअर A इज कॅपिटल. A कॅपिटल लिहिलं, त्याच्या पाठीमागं काही कारण आहे, ते आपण या टेबल नंतर बघणार आहोत. फिफ्थ क्वांटिटी इज ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता. आपण लाईट लावतो घरामध्ये,
ट्यूब लावतो, एक ट्यूब लावले की कमी उजेड पडतो, 2 ट्यूब लावले की जास्त उजेड पडतो. त्या उजेडाची तीव्रता मोजण्यासाठी युनिट असतं कॅन्डेला अँड सिम्बॉल इज CD. 6th physical quantity is temperature. SI unit is Kelvin and symbol is K, capital K. इथं पुन्हा आपण कॅपिटल घेतलं आहे, म्हणजे सिम्बॉल लिहिताना आपण 2च ठिकाणी कॅपिटल लेटर यूज केलं आहे. पहा इथं एक म्हणजे A ॲम्पियरच्या वेळेस आणि दुसरं टेम्परेचरच्या वेळेस K. आणि 7 फंडामेंटल क्वांटिटी इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जे जास्त करून केमिस्ट्रीमध्ये वापरलं जातं की किती तुम्ही सल्फर डायऑक्साईड घेतलं किंवा कार्बन डायऑक्साईड घेतलं, ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं युनिट असतं मोल आणि सिम्बॉल असतं MOL. दीज आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या स्वतंत्रपणे मोजता येतात, ह्या कोणावर अवलंबून नाही, यांच्यावर बाकी सगळ्या क्वांटिटीज अवलंबून आहेत. लक्षात घ्या, ह्या क्वांटिटीज एकमेकांशी मिक्सअप करून दुसऱ्या क्वांटिटीज तयार करता येतात. जसं आपल्याला माहीत आहे की 7 बेसिक कलर्स असतात, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. 7 रंग असतात, ते एकमेकांमध्ये मिक्स करून कुठलाही रंग तयार करता येतो कमी जास्त प्रमाणात. तसे ह्या क्वांटिटीज एकत्र करून कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी तयार करता येते. जसे 7 सूर असतात, सा रे ग म प ध नि सा, आणि त्याच्यातून आपण वेगवेगळे सूर तयार करतो, म्युझिक कंपोज करतो. तशा ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ज्याच्या सहाय्यानं आपण इतर अनेक क्वांटिटीज तयार करतो. ह्या कुणावर अवलंबून नाही, यांच्यावर बाकी सगळे अवलंबून आहेत. त्यांचे युनिट्स पाठ करा, प्रत्येकाचे फार महत्त्वाचं आहे. ही 11वी 12वीमध्ये सुद्धा तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला गरज पडणार आहे. 11वी 12वीतच नाही तर फ्युचर एज्युकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला हे लागणार आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्ही नोट डाऊन करा की SI युनिट लिहिताना सगळे लेटर्स, फर्स्ट लेटर सगळीकडे स्मॉल लिहिलेलं आहे. जनरली कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तीचं नाव असेल, सायंटिस्टचं नाव असेल तर पहिलं लेटर कॅपिटल लिहितो. पण इथं तुम्ही बघा, इथं 2 जे युनिट्स आहेत ते सायंटिस्टचे नाव आहेत. एक म्हणजे ॲम्पियर, दुसरं केल्व्हिन. बाकी कुठल्याही व्यक्तीचे नावं नाहीत. जरी सायंटिस्टचे नावं असले ॲम्पियर आणि केल्व्हिन, तरी SI युनिट लिहिताना सगळ्यांचं फर्स्ट लेटर स्मॉल लिहिलेलं आहे. पण सिम्बॉल लिहिताना मात्र जे सायंटिस्टचं नाव आहे तेच फक्त लेटर कॅपिटल घेतलं. ॲम्पियरचं A आणि केल्व्हिनचं K, बाकी सगळे स्मॉल घेतले. याचे काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही प्रथा आहेत युनिट आणि सिम्बॉल्स लिहिण्याच्या, ते आपण या टेबलनंतर घेऊ. हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता या 7 फंडामेंटल क्वांटिटीज शास्त्रज्ञांनी शोधल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की याच्या व्यतिरिक्त 2 क्वांटिटीज आहेत ज्यासुद्धा फंडामेंटल आहे, ज्या दुसऱ्यावर अवलंबून नाही. त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटीज. स्टेट 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक भौतिक राशी कोणत्या आहेत? मूलभूत भौतिक राशी. तर त्या आहेत, फर्स्ट इज प्लेन अँगल. इट्स SI युनिट इज रेडियन नॉट डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, आपण अँगल डिग्रीमध्ये मोजतो बऱ्याच वेळेस, 30 डिग्री, 90 डिग्री, 20 डिग्री, 45 डिग्री. पण SI युनिट म्हटलं की रेडियनच घ्यायचं, डिग्री नाही. इट्स सिम्बॉल इज RAD. सेकंड क्वांटिटी इज सॉलिड अँगल अँड इट्स SI युनिट इज स्टिरेडियन. सिम्बॉल इज SR. तर हे दोन्ही अँगल आहेत आणि दोन्ही काही सायंटिस्टचे नावं नाहीत. प्लेन अँगलचं युनिट रेडियन, सिम्बॉल RAD. सॉलिड अँगलचं युनिट स्टिरेडियन, सिम्बॉल SR. हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल म्हणजे काय, त्याच्यात फरक काय आहे ते पण इथं समजावून घ्या. सो नाव प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. व्हॉट इज प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल? कन्सिडर दिस सर्कल विथ सेंटर हिअर अँड लेट दिस DS is arc of a sector and this is sector of a circle. वर्तुळ पाकळी आहे याच्यामध्ये आणि त्याचा हा वर्तुळ कंस आहे DS आणि हा अँगल आहे D थिटा आणि R ही रेडियस झाली. देन प्लेन अँगल इज द रेशो ऑफ अन आर्क ऑफ ए सर्कल टू द रेडियस ऑफ अ सर्कल. D थिटा इक्वल टू DS अपॉन R. प्लेन अँगल म्हणजे काय, तर हे जे वर्तुळ पाकळी सेक्टर ऑफ अ सर्कल आपण घेतलं, त्याच्यामध्ये हा जो वर्तुळ कंस आहे, जो आर्क आहे, त्या आर्कला DSला रेडियसने डिवाइड केलं की आपल्याला मिळतो प्लेन अँगल.
प्लेन अँगल इज अँगल बाउंडेड बाय टू लाईन्स, दोन रेषांच्या मध्ये बंदिस्त असलेला अँगल म्हणजे प्लेन अँगल. प्लेन अँगल सबटेंडेड बाय सर्कल ॲट द सेंटर इज डी थिटा इक्वल टू 2 पाय आर अपॉन आर इक्वल टू 2 पाय रेडियन. याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? ह्या दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्सनी इथं तयार केलेला अँगल डी थिटा आहे. पण जेव्हा आपण ह्या पूर्ण सर्कल घेतलं म्हणजे डी एस जे आपण एवढं घेतलं डी एस आर, त्याच्याऐवजी संपूर्ण सर्कल घेतलं, आपण एंटायर सर्कल घेतलं, तर मग तो अँगल किती तयार होईल? म्हणजे एंटायर सर्कल सेंटरला किती अँगल करतो? जेव्हा तुम्ही एंटायर सर्कल घ्याल तेव्हा डी एस हे जे सर्कमफरन्स इतकं होईल, परिघा इतकं. म्हणजे डी एचच्या ठिकाणी तुम्हाला परिघ सर्कमफरन्सचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर, ते लिहावं लागेल डी एचच्या जागेवर. 2 पाय आर डिवायडेड बाय आर, आर कॅन्सल होईल आणि 2 पाय रेडियन. म्हणजे पूर्ण सर्कल जो सेंटरला अँगल करतो तो असतो 2 पाय रेडियन. सो दिस इज प्लेन अँगल. इट इज अ अँगल बाउंडेड बाय 2 लाईन्स. दोन स्टिक्स तुम्ही घेतल्या, दोन काठ्या घेतल्या तुम्ही, ते एकमेकांशी अशा अँगलमध्ये धरल्या तर जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात प्लेन अँगल. याच्या उलट सॉलिड अँगल ही कन्सेप्ट कशी आहे? तर आईस्क्रीमचा कोन असतो ना बघा विद्यार्थी मित्रांनो, आईस्क्रीमचा कोन असतो, तर तो इथं जो अँगल तयार होतो इथं त्याला म्हणतात सॉलिड अँगल. सो इट इज अँगल बाउंडेड बाय सरफेस. एक सरफेसने बाउंड केलेला अँगल आहे इथं. तो दिस इज अँगल बाउंडेड बाय 2 लाईन्स. इट इज अ 2 डायमेन्शनल कन्सेप्ट. इट इज अ 3 डायमेन्शनल कन्सेप्ट. याच्यामध्ये कसं आहे, समजा तुम्ही एखादं स्फेरिकल ऑब्जेक्ट घ्या. स्फेरिकल म्हणजे गोलाकार, म्हणजे फुटबॉलसारखं, कॉईनसारखं गोल नाही, फुटबॉलसारखं गोल किंवा टरबूज असतं. तर टरबूज तुम्ही कापून त्याच्यामध्ये जसं आईस्क्रीमचा कोन आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन कट करून बाहेर काढला तुम्ही, तर जो अँगल तयार होईल ना त्याला म्हणतात सॉलिड अँगल. तर आईस्क्रीमचा जो कोन दिसतोय, समजा हे प्लेन केलं आपण, वरचं आईस्क्रीम काढून टाकलं तर एकदम प्लेन तयार होईल. तर पुढे एरिया तयार होतो, डी ए, हा असा एरिया तयार होतो. ही लांबी म्हणजे रेडियस होते आणि इथं जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात सॉलिड अँगल. या सगळ्या बाजूला सरफेस असतं, इथं लाईन्स असतात. सो व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ सॉलिड अँगल? Solid angle is ratio of area of a portion of surface of a sphere to the square of radius of sphere. d omega, हे ओमेगा आहे, d omega equal to dA upon r square. म्हणजे काय आहे? रेशो आहे. रेशो म्हणजे भागायचं आहे आपल्याला. कशाला भागायचं आहे? तर काय म्हटलंय? एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्फिअर. हे जे सरफेस आहे, समजा फुटबॉल असेल तर त्या फुटबॉलचं सरफेस आहे त्याचा एक पोर्शन घेतला आपण हा, तर त्या पोर्शनचा एरिया डी आहे. त्याला कशाने डिवाइड करायचं आहे? तर ही रेडियस त्याचा स्क्वेअर ऑफ रेडियस जे मिळतं ना ते असतं इथलं सॉलिड अँगल. सॉलिड अँगल सबटेंडेड बाय स्फिअर ॲट द सेंटर ऑफ स्फिअर इज डी ओमेगा इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 4 पाय टी रेडियन. टी रेडियन हे झालं युनिट. जसं प्लेन अँगलचं रेडियन असतं इथं, तसं सॉलिड अँगलचं टी रेडियन. म्हणजे काय? जसं इथं पूर्ण सर्कल सेंटरला किती अँगल तयार करतो तर 2 पाय रेडियन, तसं इथं पूर्ण स्फिअर घेतलं, छोटा एवढा भाग नाही घेतला, तर पूर्ण हा बॉल घेतला तर तो किती अँगल करेल? तर मग एरिया, आता हा छोटा एरिया डी ए नाही घ्यायचा, तर पूर्ण बॉलचा सरफेस एरिया घ्यायचा जो असतो 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे डी एच्या जागेवर 4 पाय आर स्क्वेअर, त्याला डिवायडेड बाय आर स्क्वेअर केलं, आर स्क्वेअर कॅन्सल होतं आणि 4 पाय आपल्याला मिळतं. तर हा झाला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलमधला फरक. आणि शेवटी कन्व्हेन्शन्स फॉर SI युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. असा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. स्टेट कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट्स. कन्व्हेन्शन्स याचा अर्थ प्रथा, पद्धत, प्रचलित पद्धत, रूल्स नाही, नियम नाही. नियम कसे बंधनकारक असतात, ही प्रथा म्हणजे एक संकेत असतात की प्रथा पडलेल्या असतात काही. तर तशा काही प्रथा आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत की जेव्हा आपण युनिट लिहितो, जसं लेनचं युनिट मीटर, मासचं किलोग्रॅम, तर ह्या लिहिण्यासंदर्भात काही प्रथा आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत. कोणत्या आहेत प्रथा, कोणते कन्व्हेन्शन्स आहेत? द फॉलोइंग आर द कन्व्हेन्शन्स यूज्ड फॉर यूज ऑफ SI युनिट्स. नंबर 1, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे इथून पुढं लक्षात घ्या,
की कुठल्याही क्वांटिटीचं युनिट लिहिताना पहिलं कन्व्हेन्शन काय पहा की फक्त सिम्बॉल लिहायचं. म्हणजे लेनचं युनिट लिहिताना मीटर METER पूर्ण लिहायचं नाही, फक्त M लिहायचं. टाईमचं सेकंड पूर्ण नाही लिहायचं, फक्त यस लिहायचं. सिम्बॉल लिहायचे फक्त. आपण टेबलमध्ये मगाशी पाहिलेत सिम्बॉल्स. किलोग्रॅमचं KG. दुसरं फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. फॉर एक्झाम्पल न्यूटन. आता न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे. किंवा जूल, किंवा आपण बघितलेलं मगाशी ॲम्पियर, केल्विन. शास्त्रज्ञाचं नाव असो किंवा नसो, पूर्ण युनिट लिहिताना पहिलं लेटर स्मॉल काढायचं. बट सिम्बॉल्स फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. एक्झाम्पल कॅपिटल N फॉर सायंटिस्ट न्यूटन, J फॉर सायंटिस्ट जूल, एट्सेट्रा. म्हणजे जर तुम्ही फक्त सिम्बॉल लिहित असाल आणि ते जर शास्त्रज्ञाचं नाव असेल युनिट, तर लेटर कॅपिटल काढायचं. उदाहरणार्थ ॲम्पियरचं A कॅपिटल, केल्विनचं K कॅपिटल, पण पूर्ण नाव लिहिताना मात्र स्मॉलच. ॲम्पियर लिहिताना पूर्ण लिहिताना A स्मॉल काढायचं. हा फरक आहे. तिसरं, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ 20 न्यूटन अँड नॉट 20 न्यूटन्स ऑर नॉट 20 NS. म्हणजे अनेक वचनामध्ये लिहायचं नाही, यस लावायचं नाही. 20 न्यूटन आहे तर 20 न्यूटन्स नाही लिहायचं, फक्त 20 न्यूटन लिहायचं. यस नाही लावायचं पुढं. प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचं नाही, अनेक वचनामध्ये लिहायचं नाही. किंवा न्यूटनचं N लावून पुढे यस लावायचं नाही, फक्त न्यूटन लिहायचं, यस लावायचं नाही पुढं. अनेक वचनामध्ये लिहायचं नाही. फोर्थ, चौथी प्रथा काय? फोर्थ कन्व्हेन्शन्स. हे वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आहेत. फोर्थ कन्व्हेन्शन, सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. फॉर एक्झाम्पल 25 kg अँड नॉट 25 kg अँड फुल स्टॉप आफ्टर दॅट. त्याच्यापुढे फुल स्टॉप द्यायचं नाही किंवा कुठलंही पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही, फुल स्टॉप लिहायचा नाही. मीटर असेल 3 मीटर किंवा 3 सेकंड तर त्याच्यापुढे फुल स्टॉप द्यायचा नाही. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. फॉर एक्झाम्पल SI unit of acceleration is meter per second square or meter second raised to -2 but not meter per second. असं नाही लिहायचं. म्हणजे कसं आहे पहा, इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंड दोनदा आलं, म्हणजे सेकंडने दोनदा डिवाइड केलं. म्हणून असं नाही करायचं की मीटर पर सेकंड एकदा डिवाइड करायचं आणि परत एकदा डिवाइड करायचं, असं नाही करायचं. तर ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहायचं, 1 रेशो लिहायचा. असे 2 रेशो नाही. इथं काय झालं, मीटर पर सेकंड हा 1 रेशो आणि सेकंड पर सेकंड हा दुसरा रेशो. असे 2-2, 3-3 रेशो लिहायचे नाही, एकच रेशो लिहायचा. किंवा तुम्हाला सेकंड स्क्वेअर असं लिहायचं नसेल तर आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर वर गेल्यानंतर त्याचा पॉवर जो आहे तो मायनसमध्ये होतो. हे न्यूमरेटर म्हणजे अंशस्थान आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थान. तर हे मीटर सेकंड रेस्ट -2 असं लिहू शकता तुम्ही. वर गेल्यावर 10⁻² होतं. त्याच्यानंतर 6th, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of 2. Example, the unit joule per kg per Kelvin is correct while joule per kg per Kelvin is not correct. म्हणजे एखाद्या युनिटमध्ये सिम्बॉल आणि पूर्ण युनिट असं याचं कॉम्बिनेशन नाही करायचं. आता याच्यामध्ये कसं आहे, जूल हे वर्कचं एनर्जीचं युनिट आहे, सिम्बॉल घेतला आहे. किलोग्रॅम हे मासचं युनिट आहे, त्याचा सिम्बॉल घेतला आहे. केल्विन हे टेम्परेचरचं युनिट आहे, त्याचा सिम्बॉल घेतला आहे. म्हणजे 3 क्वांटिटी आहेत, 3 युनिट आहेत, जूल, किलोग्रॅम, केल्विन. तिने सिम्बॉल घेतलेत. असं मिक्स नाही करायचं. इथं काय, जूल हे पूर्ण युनिट लिहिलं सिम्बॉल लिहिण्याच्या ऐवजी, आणि किलोग्रॅम, केल्विन हे मात्र सिम्बॉल लिहिलं. असं कॉम्बिनेशन नाही करायचं, सगळे सिम्बॉल्स लिहायचे. असं पूर्ण युनिट आणि सिम्बॉल याचं कॉम्बिनेशन करायचं नाही. अजून काही कन्व्हेन्शन्स याच्यामध्ये आहेत. ए प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. म्हणजे काय ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत किंवा डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, तर कधी कधी आपल्याला ते सोयीचं नसतं. उदाहरणार्थ की मीटर. आता मीटर हे युनिट झालं लेन्थचं.
पण आता जेव्हा अंतर खूप जास्त असते की समजा तुम्ही मुंबई आणि नागपूरमधलं अंतर मोजता ते मीटरमध्ये थोडंच मोजत बसणार तुम्ही, किंवा सेकंड हे टाईमचं युनिट आहे, किंवा दुसरे किलोग्रॅम हे मासचं युनिट आहे. आता किलोग्रॅम जरी असलं तरी खूप मोठमोठे जर समजा धान्य मोजायचं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर किलोग्रॅम पण कमी पडतं. लेंथ मोजण्यासाठी मीटर कमी पडतं जर खूप जास्त अंतर असेल तर. त्याच्या आधी आपण प्रिफिक्स लावतो. किंवा खूप लहान क्वांटिटी असेल तर समजा एकदम लहान टाचणीची जाडी मोजायची आहे तर मीटर वापरणं गैरसोयीचं आहे. सेंटीमीटर वापरतो, मिलीमीटर वापरतो. लांब जास्त अंतर असेल तर मीटरच्या जागी किलोमीटर वापरतो, मेगामीटर वापरतो. तर हे जे आपण मीटरच्या आधी लावलं त्याला म्हणतात प्रिफिक्स. आता बघा, लेंथचं युनिट आहे मीटर, लेंथ युनिट आहे मीटर, मीटर ते सिम्बॉल झालं एम. तर मीटरच्या आधी आपण सी लावलं की झालं सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. त्या मीटरच्या आधी आपण एम लावलं की झालं मिलीमीटर. जशी गरज असेल त्या पद्धतीने आपण वापरतो. मीटरच्या आधी के लावलं की झालं किलोमीटर. त्याच्या आधी म्यू लावलं की झालं मायक्रोमीटर. डी लावलं की झालं डेसिमीटर. म्हणजे मीटर सगळीकडे आहेच, पण त्याच्या आधी तुम्ही जे प्रिफिक्स लावता त्याच्याप्रमाणे एक वेगळं युनिट तयार होतं. डी ए लावलं की डेकामीटर. कॅपिटल एम लावलं की मेगामीटर. मेगामीटर म्हणजे 10⁶ मीटर. नॅनोमीटर. तर अशा पद्धतीने प्रिफिक्स लावून आपण वेगळं युनिट तयार करू शकतो. किंवा फ्रिक्वेन्सी ही क्वांटिटी असते. फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ. आता याच्या आधी आपण प्रिफिक्स लावलं की वेगवेगळे युनिट तयार होतात. जसं की के लावलं की होईल किलो हर्ट्झ. समजा कॅपिटल एम लावलं की मेगा हर्ट्झ. किंवा तुम्ही समजा स्मॉल एम लावलं की मिली हर्ट्झ. मायक्रो हर्ट्झ समजा म्यू लावलं तर. अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स लावून वेगळं युनिट तयार करू शकतो. ग्रॅम आहे हे मासचं युनिट आहे. त्याच्या आधी समजा तुम्ही के लावलं तर किलोग्रॅम. समजा तुम्ही एम लावलं तर मिलीग्रॅम. किंवा तुम्ही कॅपिटल एम लावलं तर मेगाग्रॅम. म्यू लावलं तर मायक्रोग्रॅम. अशा पद्धतीने प्रिफिक्सचा वापर करून आपण वेगळं युनिट तयार करू शकतो. ज्या पद्धतीने गरज असेल त्या पद्धतीने आपण यूज करतो. जास्त वजन असेल तर किलोग्रॅम, कमी वजन असेल तर मिलीग्रॅम, खूपच जास्त असेल तर मेगाग्रॅम, मायक्रोग्रॅम. अशा पद्धतीने जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण प्रिफिक्स लावून युनिट तयार करत असतो. Thus, prefix symbol and units symbol constitute a new symbol for the unit which can be raised to a positive or negative powers of 10. हे जे वेगवेगळे आपण प्रिफिक्स वापरतो ना, किलो हर्ट्झ, मेगा हर्ट्झ, गिगा हर्ट्झ, हे के, एम, स्मॉल एम, कॅपिटल एम, मिली असेल तर स्मॉल एम, मेगा असेल तर कॅपिटल एम. ह्या प्रत्येकाची एक व्हॅल्यू ठरलेली असते आणि ते असतं 10चा पॉवर असतो काहीतरी. मिली असेल तर 10⁻³ किलो असेल तर 10⁻+3 मेगा असेल तर 10⁻+6 मायक्रो असेल तर 10⁻⁻6. तर हे जे आपण लावतो त्या युनिटच्या अगोदर त्याला म्हणतात प्रिफिक्स. आणि इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ सेकंड हे टाईमचं युनिट आहे. त्याच्या आधी आपण स्मॉल एम लावलं तर ते प्रिफिक्स झालं 1 मिलीसेकंड. 1 मिलीसेकंड मिलीची व्हॅल्यू असते 10⁻³ सेकंड म्हणजे 10⁻³ सेकंड. समजा आपण म्यू लावलं, म्यू म्हणजे ग्रीक लेटर आहे, मायक्रोसेकंड, 1 मायक्रोसेकंड. तर सेकंड युनिट टाईमचं सेकंड हे आहेच SI युनिट, पण त्याच्या आधी प्रिफिक्स आपण लावलं मायक्रो. त्या मायक्रोची व्हॅल्यू असते 10⁻6 सेकंड म्हणजे 1 मायक्रोसेकंड सेकंडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 10⁻6 मल्टिप्लाय करायचं. 1 नॅनो सेकंड पुन्हा हे टाईमचंच युनिट आहे सेकंड, पण जशी गरज असेल त्या पद्धतीने आपण प्रिफिक्स लावतो. 1 नॅनो सेकंड, नॅनोची व्हॅल्यू असते 10⁻9 सेकंड. अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स लावतो. इथं टाईमचे उदाहरणं दिलेले आहेत. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड वेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. उदाहरणार्थ की समजा
आपल्याला माहिती आहे की 10⁻⁶ सेकंड म्हणजे 1 मायक्रोसेकंड. हे आपण लिहिलं इथं पाहिलं आहे. आता आपण याला असंही लिहू शकतो 1 मिली सेकंड, कारण हे मिली म्हणजे 10⁻³ आणि हे 10⁻³ होईल 10⁻⁶. 1 मायक्रोसेकंड म्हणजे 10⁻⁶ सेकंड, हे आपल्याला माहीत आहे. आता जर आपण समजा 1 मिली सेकंड असं लिहिलं तरी त्याचा अर्थ तोच होतो, 10⁻³ इंटू 10⁻³, कारण मिलीची व्हॅल्यू आहे 10⁻³ मिली दोनदा आलं म्हणून 10⁻³ दोनदा. याचा अर्थ पण होतो 10⁻⁶ सेकंड असाच होतो. म्हणजे मायक्रोसेकंड 10⁻⁶ आणि मिली सेकंड म्हणजे सुद्धा 10⁻⁶ होतं. परंतु असं डबल लिहायचं नाही, एकच प्रिफिक्स लिहायचं. म्हणजे हे सुद्धा 10⁻⁶ होतं आणि हे सुद्धा 10⁻⁶ होतं, परंतु सिंगल प्रिफिक्स वापरायचं 1 मायक्रोसेकंड. मिली दोनदा वापरण्याच्या ऐवजी मायक्रो एकदाच वापरायचं. किंवा 10⁻⁹ सेकंड म्हणजे 1 नॅनोसेकंड. आता याला असं लिहिता येईल 1 मिली मायक्रोसेकंड. मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻⁶. -3 आणि -6 किती झालं? -9. परंतु तसं करायचं नाही. स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड while indicating multiplication of 2 units. Example, meter per second should be written as meter second raised to -1 किंवा मीटर सेकंड इनवर्स. याच्यामध्ये स्पेस दिलेला आहे किंवा असं हायफन द्यायचं, मीटर असं हायफन द्यायचं आणि सेकंड रेस्ट टू -1 अँड नॉट ॲज मीटर सेकंड रेस्ट टू -1. याच्यामध्ये स्पेसच दिला नाही, असं करायचं नाही. कारण याचा अर्थ असा होईल MS विल बी रीड ॲज मिली सेकंड. त्याचा अर्थ मिली सेकंड असा होतो. म्हणून हे असं करायचं नाही, त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा किंवा हायफन द्यायचं.